अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांनी बारामती येथे जाऊन स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। तसेच त्यांच्या कार्याचे स्मरण करून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे अकाली निधन हे मनाला हुरहुर लावून जाणारी गोष्ट असून दादा त्यांच्या बेबाक स्वभावाने दिलेल्या शब्दाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती, असे भावोद्गार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी बोलताना काढले। जन्मेजयराजे भोसले यांनी बारामती येथील स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहताना स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला। आदरणीय दादांचं माझ्यावर फार अन्नछत्रावर आमच्यावर फार प्रेम होतं। ते आदराने आस्थेवाईकपणाने आमची चौकशी करत होती। परवाच माझं डिसेंबरमध्ये दादावर बालगंधर्वमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली। दादांच्या आठवणी सांगा तेवढं थोडे मला अन्नछत्रात येऊन त्यांनी जवळजवळ अर्धा तास येऊन माझ्याशी चर्चा करून अन्नछत्राबद्दल माहिती घेतली आणि तुमच्या पुढील कार्यास मी काही असेल ते सहकार्य करतो असं ते आम्हाला आश्वासन दिले आणि ते आश्वासन नुसतं देत होते, कृतीत आणत होते दादा। त्यामुळं दादांचं सांगणं थोडंच आहे। दादांच्या याला म्हणजे कार्यकर्तृत्वाला महाराष्ट्र मुकला एवढंच मी यावेळेला बोलू शकेन। महाराष्ट्राचा चेहरा मोहरा जरा थोडं हरवल्यासारखं वाटतंय, कारण फार महाराष्ट्र अग्रेसर करण्यात अजितदादाचा फार मोठा पुढाकार होता। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून अक्कलकोट शहराची ख्याती अखंड भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचं कीर्तिमान गाजवणारे न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना आपल्या भावना अनावर झाल्या। त्यामुळे त्यांच्यात आणि स्वर्गीय अजितदादा यांच्यातील जिव्हाळा स्पष्ट जाणवला।